मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी होणार। सुनावणीमध्ये आदेशाची शक्यता। मुरलीधर मोहळांना जैन बांधवांनी हाकललं। रवींद्र धंगेकरांचा निशाणा। काल जैन बोर्डिंग परिसरात मुरलीधर मोहळांना जैन बांधवांचा घेराव। जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। महायुतीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सल्ला दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता असल्याचंही वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत। जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची अजित पवारांवर टीका। मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, मुनींचा इशारा। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर। दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। फलटणमधील महिलेची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या। राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप। सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचाही दावा। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या। सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी करण्याची मागणी। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी निंबाळकरांचा काहीही संबंध नाही। फलटण दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय भूमिका सहन करणार नसल्याचा इशारा। पक्ष चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदे मालकांशी बोलायला दिल्लीला जातात। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। दिल्लीमध्ये मोदी शहांच्या पुढे जाऊन रडगाणं गातात, राऊतांची टीका। महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल। मोदी शहांनी शिंदेंना ताकीद दिल्याचा संजय राऊतांचा मोठा दावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार। राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळांचं सादरीकरण करणार। जळगाव ते मुंबई विमानसेवा आजपासून दररोज सुरू। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता निर्णय। जळगावमधून सध्या मुंबई, गोवा, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी विमानसेवा। दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार। मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय। नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक। तर ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा 11 ते 4 या वेळेमध्ये पूर्णपणे बंद। एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 8,300 नव्या गाड्यांची भर पडणार। वोल्वो, मिनी बस अशा सर्व श्रेणींच्या गाड्यांचा समावेश। डिसेंबर 2026 अखेर गाड्या सेवेमध्ये आणण्याचं नियोजन। पुढील 48 तासामध्ये मुंबईसह उपनगरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन 24 तास खुलं। व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा। महाराष्ट्रामध्ये मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच। पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी एसआयआरची घोषणा। निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी। सरकारच्या दबावाखाली एलआयसीकडून अदानी समूहामध्ये 33,000 कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव। वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठा दावा, तर एलआयसीनं दावा फेटाळला। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।